हाय गाईज, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. काल होता गणपती विसर्जनाचा दिवस. मग तसंच रात्रीचे 9 वाजता घरचे देवाचं विसर्जन करून 11:30 वाजता निघलो पनवेलचे राजा चिंतामणीचं विसर्जन बघण्यासाठी. तर चौघजण होतो, हिमांशू, संतेशदादा, पालू आणि मी गेलो. तर बघा बाईची ओळख, बाईच्यावर पोलीस होत. मग तशीच बघली या दोन देवांची विसर्जन मिरवणूक आणि बसलेलो इथेशी येत होता पनवेलच्या चिंतामणी. पण त्याला टाईम होता, तवऱ्यानाला येऊ देव. मग बघली मिरवणूक आणि निघलो आदाईच्या तल्यावर जायला. आलेलो तल्यावर तर दिसले या दोन देव यांची मिरवणूक न बघा. पटांगरे बिटांगरे जोरान सेलिब्रेशन होता. पोहोचलो तल्यावर तर घेतलेल्या या मूर्तीचं विसर्जन करायला. नंतर चालू झालं या मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन. आणि बघा कशी पाण्याने डायरेक्ट क्रेनमध्ये उचलून मूर्ती एकामागे एक अशा टाकत होत्या. नंतर आला ना पनवेलचा राजा चिंतामणी. यो बघा राजा आणि ही आहे त्या राजाची प्रजा. नंतर ही मूर्ती कुठली होती तो समजला ना. मग फक्त विसर्जन बघला आणि चालू झालं पनवेलच्या राजा चिंतामणीचं विसर्जन. बघा कसली भारी दिसते ही मूर्ती. या मूर्तीचं विसर्जन झाल्यावर निघलो घरी जायला. घरी जाताना आला रस्त्याने चेतनदादाचा फोन, बोलतो कलंबोलीच्या काही वारीचं विसर्जन चालू झाले रोडपाली गावाच्या तल्यावर. मग गेलो तसा डायरेक्ट तिथंशी ना बघा मूर्ती एक साईडला शंकर एक साईडला गणपती न पटांगरा बिटांगराला जोरान होती मिरवणूक. नंतर घेतल्या मूर्तीचं विसर्जन करायला. बघा कसल्या भारी मूर्तीचं विसर्जन झालं. विसर्जन होता वाजलेले सकाळचं 4. तरी बघा किती गर्दी, पब्लिक बघा फक्त पब्लिक. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.